तहसीलदार हल्ला प्रकरणातील मुख्य सूत्रधार जावेद पठाणच्या मुसक्या आवळल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांची माहिती. गेवराई. गत 2 महिन्यापूर्वी गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे हे गस्त घालत असताना त्यांनी एक हायवा पकडला. तसेच हा हायवा सोडून घेण्यासाठी तहसीलदार यांच्या पथकावर जावेद पठाण यांनी हल्ला चढविला होता. या प्रकरणी तहसीलदार संदीप खोमणे यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलिसात गुन्हा दाखल होता. तसेच त्याने बीड जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला होता, परंतु त्यांचा जामीन फेटाळला व दिनांक 4 सप्टेंबर रोजी जावेद पठाणच्या मुसक्या गेवराई पोलिसांनी आवळल्या असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 25 जून रोजी रात्री 11च्या दरम्यान गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे हे आपल्या पथकासोबत वाळू तस्करी रोखण्याच्या उद्देशाने गस्त घालत असताना गेवराई बायपास दत्तराज पार्कजवळ एक हायवा कारवाईसाठी अडविला, परंतु जावेद पठाण यांनी आपल्या 12 ते 13 साथीदार यांना सोबत घेऊन तहसीलदार संदीप खोमणे यांच्यावर जीवघेणा हल्ला चढविला. तसेच या प्रकरणी गेवराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच जावेद पठाण हा फरारच होता. त्याने बीड जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, परंतु त्यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला होता. दिनांक 4 सप्टेंबर रोजी बीड रोडवर जावेद पठाण आहे अशी माहिती गुप्त बातमीदाराने गेवराईचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांना दिली. त्यांनी मोठ्या शिताफीने जावेद पठाणला अटक करण्याच्या सूचना गेवराई पोलिसांना दिल्या. त्यावरून गेवराई पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच त्याला गेवराईच्या न्यायालयात हजरही करण्यात आले. तसेच त्याकडून एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ, एक हायवा, 2 लाकडी दांडे, 2 लोखंडी रॉड जप्त करण्यात आलेले आहेत. तसेच त्याला गेवराई न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच या प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करून शासन होईपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांनी सांगितले आहे.